सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाडका भाऊ योजना नवीन नोंदणी सुरू झालेली आहेत का? तुम्हाला माहिती आहेत का? वेबसाईटवर नवीन नोंदणी सुद्धा सुरू झालेली आहे. CMYKPY या वेबसाईटवर जर आपण गेलो तर तिथं नवीन नोंदणी सुरू झालेली आहे. तिथं ज्या प्रशिक्षणार्थ्यांना नवीन नोंदणी करायची तर कशा पद्धतीने करायची, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कशा पद्धतीनं नवीन रजिस्ट्रेशन करायचं, चला आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नवीन नोंदणी सुरू झालेली आहे. CMYKPY या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नवीन नोंदणी करू शकता. त्याची वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. बघा, यासाठी कोणकोणते लोक, कोणकोणती मुलं पात्र आहेत, तर तुमचं वय 35 वयापेक्षा कमी असायला हवं. त्यानंतर तुमची 12वी पात्र, ITI किंवा ग्रॅज्युएशन कुठलंही जरी झालं असेल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. तुमची जर 12वी झाली असेल तर तुम्हाला 6,000 रुपये, तुमचा जर ITI किंवा डिप्लोमा झाला असेल तर 8,000 रुपये आणि तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर 10,000 रुपये असं या प्रशिक्षणार्थ्यांना मानधन भेटणार आहेत. आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 6 महिन्याच्या कार्यकाळासाठी या प्रशिक्षणार्थ्यांना घेतल्या जाणार आहेत. याचा लवकरच GR येणार आहेत आणि त्या संदर्भातच आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. आणि हे रजिस्ट्रेशन तुम्हाला वेबसाईटला जाऊन करायचं आहे. तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तुमची ईमेल ID, तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ वगैरे टाकून तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. तुम्हाला एक तुमचा ID, लॉगिन ID आणि पासवर्ड येणार आहे. लॉगिन ID म्हणजे तुमचा आधार नंबर आणि पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचा आहे. तुम्हाला हे स्क्रीनवर दिसत असेल. या प्रकारे तुम्हाला इथं ही माहिती भरून तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे. तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला ते तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून तुमचा अकाउंट ओपन करायचा आहे. आता या अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, तुमचा ॲड्रेस डिटेल हे सर्व तुम्हाला फिल करून तुमची प्रोफाईल सबमिट करायची आहे, पूर्ण करायची आहे. तर प्रोफाईल कशा पद्धतीने पूर्ण करायची, तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं, ऑनलाईन वेबसाईटमध्ये स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायचं, या संदर्भात जर तुम्हाला माहिती लागत असेल, त्या संदर्भात जर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट नक्की करा. तुम्हाला कशा पद्धतीने माहिती हवी आहे कमेंट नक्की करा. त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू नक्कीच. धन्यवाद.